मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज, दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दा. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितला असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या अलर्ट मोशन ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तिथून तुम्ही जाऊन जिथे टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप डाउनलोड करू शकता. आणि आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या इथं वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि त्यासोबत मी आपल्या जिथे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल इथं अपलोड करत असतो. तर तिथून सुद्धा तुम्ही त्या जिथे सोप्या पद्धतीनं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र, अजूनही जे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा काही आपली अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जे सर्वात इथं पिक्सार्ट ॲप जो आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केला तर मेक कॉलेज यामध्ये जायचं. तर यामध्ये इथं आता आपण आल्यानंतर आता आपल्या इथं काय करायचं, आपल्याला इथं फोटो जे असतील तिथं सिलेक्ट करायचे. तर आपल्याला इथं जे काय करायचं आहे मित्रांनो, 9 फोटो जे असतील ते आपल्या इथं सिलेक्ट करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं इमेजेस जे असतील तिथं सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या इथं नेक्स्टवरती जे तिथं येऊन जायचं आहे. तर इथं नेक्स्टवरती आल्यानंतर आता आपल्या इथं बघा काय करायचं आहे. तर आता खालती बघा एक रेशोचं ऑप्शन भेटेल, त्या रेशोमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या स्टोरीचा जो ऑप्शन असेल त्या स्टोरीवरती येऊन जायचं. तो रेशो इथं घ्यायचा. रेशो घेतल्यानंतर आपल्या परत लेआउटच्या ऑप्शनमध्ये येऊन आता आपल्या एकदम शेवटला यायचं आहे. तर शेवटला आल्यानंतर बघा मित्रांनो, तर लास्ट 5 नंबरचा जो मित्रांनो आहे मित्रांनो, तर तो आला हा रेशो इथं घ्यायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमच्या समोर इथे जिथं येऊन जाईल. तर आता माझा एक इमेज जो असेल तो इथं एक्स्ट्रा झाला आहे, तर त्याला इथं डिलीट करून टाकतो. तर अशा प्रकारे इथं जो आपला इमेज असेल तो अशा प्रकारे इथं सेट होऊन, तर सेट झाल्यानंतर आपल्या राईटवरती इथं क्लिक करायचं आहे. राईटवरती इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ॲड दिसत आहे मित्रांनो डाउनलोडचा, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्यावरती इथं क्लिक केलं की आपल्याला अशा प्रकारे सेव्ह ॲज JPG अशा प्रकारे इथं करून जे तिथं सेव्ह करून आपला इमेज जो असेल तो इथं घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, तर मित्र, आता आपल्या त्यानंतर काय करायचं, आपल्याला फोटो रूम हा जो ॲप आहे तो आपला ओपन करायचा. तर तुम्हाला हा फोटो रूम ॲप जो आहे तो प्ले स्टोअरवरती भेटून जाईल आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा इथं अपलोड करून देईल हा ॲप. तर आपल्याला तो इथं ओपन करायचा आहे. तर इथं ओपन झाल्यानंतर आपल्या बघा मित्र काय करायचं आहे, तर इथं त्यानंतर स्टार्ट फ्रॉम फोटो ज्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला जे पण काही मी इमेजेस दिले असतील तर त्या इमेजवरती आपल्याला जे ते तुम्हाला काय करायचं, इथं कोणता जो एक इमेज असेल त्यावरती सिलेक्ट करा, तो इथं घ्या. तर तो इमेज इथं घेतल्यानंतर त्या इमेजचा जो काय बॅकग्राऊंड असेल तो आपल्या इथं रिम्यू होऊन जाईल आणि रिम्यू झाल्यानंतर आपल्या इथं ट्रान्सपरंटवरती जायचं आहे. तर ट्रान्सपरंटवरती इथं गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो इमेज असेल तो आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, सेव्ह करून इथं घ्यायचा आहे मित्रांनो. एक्सपोर्टवरती जाऊन इथं सेव्ह टू गॅलरी इथं करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपली इथं जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेसचे तुम्ही इथं अशा प्रकारे बॅकग्राऊंड जे असतील तिथं रिम्यू करून घ्या. तर रिम्यू वगैरे अलर्ट मोशन ॲप जो आहे तो आपल्या इथं ओपन करायचा आहे. ओके, तर मित्र, आता आपण आता अलर्ट मोशनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट जो होता तो आपण इथं ओपन केला आहे. तर ओपन केल्यानंतर आता सर्वात आधी राव रेक्टँगल 1 हा जो इथं ग्रुप असेल तो आपल्या इथं डिलीट करायचा आहे. त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि जो आपण आता पिक्सार्ट ॲपमध्ये जो इथं इमेज तयार केला होता तर तो इथं ॲड करून घ्या. तर ॲड केल्यानंतर त्या इमेजला काय करायचं मित्रांनो, बघा आपल्याला काय करायचं आहे, तर तो जो एक इमेज दिसत आहे मित्रांनो लिरिकच्या खालचा, तर त्याच्या खालती आपल्याला आणायचं, म्हणजे आपल्या ऑडिओच्या वरती आपल्याला इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं लावायचा आहे. आणि लावल्यानंतर आपल्या परत ह्याला काय करायचं बघा मित्रांनो, आता ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल त्या इमेजची ते आपल्याला 11 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायचे. तर इथं करून इथं घेतल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला जे इथं येऊन जायचं आहे आणि आता आपल्या इथं बिटनुसार आपल्या इथं काय करायचं मित्रांनो, जे इमेजेस आपण इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह केले होते ते इमेजेस आपल्या इथं ॲड करायचे. तर मी तर अशा प्रकारे एक सुरुवातीला ॲड केलं आहे. तर तशा प्रकारे तो म्हणजे इथं जेवढे काही इमेजेस असतील ते इथं ॲड करून घ्यायचे. तर ॲड करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आता मी डायरेक्टली सेकंड बीटवरती येऊन जातो आणि त्या बीटवरती आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कोणताही जो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेज असेल तो आपल्या इथं घ्यायचा आणि घेतल्यानंतर नंतरच्या बीटवरती येऊन आपल्याला ह्याचा राईट साईडचा जेवढा काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करायचा. परत मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे इमेज जो असेल तो अशा प्रकारे इथं सेंटरला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट त्याची करून घ्यायची आणि साईज वगैरे तुम्ही कमी जास्त त्याची करू शकता. त्यासाठी आपला 3 नंबरचा जो ऑप्शन असेल बघा राईट साईडला अशा प्रकारे खाली, तर त्यावरती येऊन साईज वगैरे कमी जास्त तर अशा प्रकारे तुम्ही इथं करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढे काही इथं बीट असतील बघा एक
11.6 सेकंदापर्यंत आपल्या इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं बॅकग्राऊंड रिम्यूव्हवाले जे इमेज असतील तिथं ॲड करून घ्या. तर ॲड वगैरे इथं केल्यानंतर आपल्या परत काय होतं, सुरुवातीचा जो इमेज असेल त्यावरती आपलं क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन याचा कॉपी इफेक्ट इथं करून घ्या. कॉपी ऑल इफेक्ट अशा प्रकारे त्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करा आणि आपले जेवढे काही इथं आता इमेजेस असतील बॅकग्राऊंड रिम्यूव्हवाले तर त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून इथं टाका. तर आपलं वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला परत काय यायचं बघा मित्रांनो, तर आपल्याला इथं 11.6 सेकंदावरच्या इमेजवरती येऊन जायचं आणि त्यानंतर आपल्या प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि जे आता आपले जे नॉर्मलवाले इमेजेस असतील ते आपले इमेज इथं ॲड करायचे. तर अशा प्रकारे आता तुम्ही इथं बॅकग्राऊंड काय करायचं आता तुम्हाला इथं बिटनुसार आता इथं जेवढे काय आपले नॉर्मल इमेज जे असतील ते इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर तुम्ही स्टेप फॉलो करून आता आपल्या इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं आपले जे नॉर्मल इमेजेस असतील ते इथं तुम्ही ॲड करून घ्या. ओके, तर म्हणतो आता आपल्याला काय परत काय यायचं, आपल्या बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर आता तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक शेक इफेक्टवाला एक प्रोजेक्ट दिला असेल तो आपल्या इथं काय यायचं मित्रांनो, अलाइट मोशनमध्ये इथं इम्पोर्ट करून जे इथं आपल्या इथं करून घ्यायचं आहे. तर त्याला इथे ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर आता बघा मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारे एक वरती दिसेल बघा, एक PNGच्या वरती एक इमेज दिसेल. तर त्यावरती आपलं क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो आपल्या इथं कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर आपल्या बॅक घेऊन आपण जो काही इथं आता प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जे ते आपल्या इथं ओपन करून घ्यायचं आणि आपल्याला जो काही आपला पिक्साडवाला जो इमेज आपण इथं ॲड केला होता त्याला तो इथं आपल्या इथं करून टाका. तर आपल्या वगैरे केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही इथं दिसेल. तर आता त्यानंतर आपल्या इथं लिरिक्स जे आहेत ते आपल्या इथं एडिट करायचे. तर त्या लिरिक्स एडिट करण्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला एक सुरुवातीला एक लिरिक दिली तर त्या लिरिकवरती आपल्याला काय करायचं मित्रांनो, क्लिक करून आपल्या 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे त्यावरती जाऊन ह्याची कॉपी लेअर जे ते करून घ्या आणि बिटनुसार इथं आपल्याला काय करायचं हे इथं पेस्ट करून जे ते करायचं आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करायची आहे त्या बिटनुसार. तर आता त्या बिटवरती येऊन आपल्या स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन याची ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्ही इथं करून घ्या. जो आपला बघा एक लास्ट 2 नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे ॲडजस्टमेंट वगैरे त्या बिटनुसार इथं होऊन जाईल. तर अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल लिरिकची ती इथं करून घ्या. तर कुठपर्यंत असं आपल्याला करायचं 11.7 सेकंदापर्यंत करून घ्या. आणि आता लिरिक्स आपल्याला एडिट करायचे. तर त्या लिरिक्स एडिट करण्यासाठी आपल्याला त्या लिरिक्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आणि जे काही सॉन्गची जी लिरिक आहे ती तुम्ही इथं टाईप करून घ्या आणि त्यानंतर इथं कलर्समध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथं कलर हवा असेल तो इथं कलर जो आहे तो इथं सिलेक्ट करा. नंतर राईटवरती इथं क्लिक करा म्हणजे आपला जो काही कलर असेल तो इथं लागून जाईल. तर तुम्हाला हेच जे आता अशा प्रकारचं आपल्याला कुठपर्यंत फॉलो करायचं आहे कलर्स वगैरे हे, तर हे आपल्याला 11.7 सेकंदापर्यंत तुम्हाला इथं रिपीट हे फॉलो जे ते करायचं आहे मित्रांनो. आणि आता आपल्या बघा मित्र काय करायचं, आता जेवढं काय आपल्या इथून पुढचे जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या इथं काही इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत मित्रांनो. तर आता बघा ते देण्यासाठी काय करायचं आहे. ओके, तर मित्र आता इथं इफेक्ट जे येते ते द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या परत सुरुवातीला येऊन जायचं म्हणजे आपलं बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर आपल्या परत आपल्याला काय करायचं, शेक इफेक्टवाला जो आपला प्रोजेक्ट होता त्याला इथं ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच एक इमेज दिसेल त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करायचा. त्यानंतर बॅक येऊन आपण जो काही इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्यामध्ये येऊन जायचे आणि त्यानंतर आपल्या परत जिथे काय करायचं 11.6 सेकंदाच्या बीटवर आपल्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि त्या इमेजला हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाकायचा आहे. परत एक इमेज सोडून नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन इथं हा इफेक्ट जो तो अप्लाय करा. परत नंतर एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपला हा इफेक्ट अप्लाय करायचा. तर अशा प्रकारे तुम्ही एकाड इमेज करून जे हा इफेक्ट जो असेल तो अप्लाय करा. आणि आता जेवढे काही इथं इमेजेस आपले उरले असतील त्यांना वेगळा आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याला परत बॅक येऊन आपल्याला परत जो तो आपला काय आहे तो वाला शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट होता तो आपला ओपन करायचा आणि सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बॅक येऊन आपण जो काही इथं प्रोजेक्ट तयार करत आहोत त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आता जेवढे काही इथं आपली इमेजेस उरली असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर अशा प्रकारे ही स्टेप फॉलो करून जेवढे काही इमेजेस उरले आहेत त्यांना सर्वांना इथं देऊन टाका. तर इथं इफेक्ट वगैरे इथं देऊन झाल्यानंतर आता आपल्या एक इथं PNG ॲड करायचा इमोजी PNG. तर तो करण्यासाठी काय करायचं, आपल्या बॅक येऊन आपल्या परत जो आपला शेकबेटचा प्रोजेक्ट असेल त्याला जिथे ओपन करायचं आणि त्या PNGवरती क्लिक करून आपल्या 2 स्क्वेअर आणि एक बॉक्स दिसत आहे त्यावरती जाऊन ह्याची कॉपी लेअर करायची आपल्या इथं. आणि त्यानंतर आपल्या बॅक येऊन आपण जो काही प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपलं परत 11.6 सेकंदाच्या बीटवरती येऊन आपल्या इथं पेस्ट इथं करून टाकायचं आहे. त्यानंतर व्हिडिओच्या एंडला येऊन आपल्याला हा पहिला जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा म्हणजे एंडपर्यंत त्याची लेअर आहे ती येऊन जाईल. आणि त्याची ॲडजस्टमेंट वगैरे तुम्हाला हवी तिथं तुम्ही करू शकता. तर मी आता लेफ्ट साईडच्या वरच्या कॉर्नरला इथं केली आहे ॲडजस्टमेंट. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ होता तो इथं रेडीच झाला आहे मित्रांनो. तर रेडी वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी बघा मित्रांनो वर सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे.
त्या व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा इथे व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपले जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जर आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.